काम धंदा बघा चालू आहे. उन्हात आणलं काम धंदा बघा. का पहिल्याची परिस्थिती तशी आहे. काय झालं तुमचं? काय नाही जायचं काम बघायचं कुठं जाता. आता इकडे कुठं कुठं गावलीच जायचं ना. त्या पाटलाचं काय झालं? पाटलाच काय किती केलं तर असंच आहे समजा. काय हो काय माणसाला याकडे देऊ. काय झालं अजून? काय किती काय काम केलं तर तसंच नाहीच म्हणते. काय काम केलं नाही म्हणते ते. काय नाही बसलं तर लगे होतं म्हणते ते. जेव्हा बसलं 10 मिनिटं जेवण बसलो लगे होतं म्हणते ते. होय हां पाटील चांगलं होतं का? कशाला काय नाही ते बारकं पाडेल तर एवढे ह्यांकडे काय सांगू नका. मग आता कसं करायचं? तर काय बघायचं कुठं काय करायचं मग. एवढं मोठं चांगलं काम आहे राव. नाही राव ते लय ह्यांकडे माणसं आहेत. तुम्हाला काय सांगायचं आहे. आता कलर खाल्ला तर कलर बारकं जाईल. आता काय बारके काय करायचं कलेने चांगले आहे तुम्ही. कलर काय सांगायला 5-6 लाख रुपये गेले याला. पैसे गेले गावामध्ये बघा कुठे इकडून फिरून काम करतं काय ते पाटील बारकं पाटील नेमकं खवीस आहे तुम्हाला काय सांगायचं आहे. खवीस आहे? हा काय म्हणताय तुम्हाला? काय बोलते ते पहिल्यांदा चांगली वाटली मला मस्त. हॅलो हा बोला की. नाही जरा कलंगड्या बघत आहे. हा बघतोय जरा. आता गाड्यानं फोन केलता या मालक म्हणून कलंगडी बघायला. काय ते सांगत पण नाही. गैराट आहे गडीला आपला. आहे दिसले राव 2-4 कलंड. त्याला खवळू जरा. हा नाही तुम्ही सांगितलं तर फवारलं होतं का पण? नाही कालच एक हात फवारला होता की. मी येतो तिथं तुम्ही सांगा मग. आळे थोडं हिरव्या आहेत हिरव्या. बरं चालतं. तुम्हाला गावात येताना फोन करतो मग. औषध द्या मला तेवढं. हो ठेवू बसायला लागला बघ की जरा कामाला मालक बघतोय काय बसतोय जरा बघ द्या. आपलं ते झेंडूमुळे काय परिणाम होतोय का कलंगड्यावर? फवारायला लागते राव. नाही ते मधनं लावलेलं झेंडू त्यामुळे काय परिणाम होतोय का? नाही त्याचं काय अडचण नाही. चांगला आहे ना झेंडू? चांगलं बरं त्याची काय अडचण नाही. त्याच्यावरच एक म्हणजे बरं ठीक आहे. आणतो हा आता. ऊन पडायला जा. त्या म्हशीला पाणी दाव. म्हशीला पाणी ऊन पडायलंय. जा पाणी दावून त्या नारळ झाडाखाली सावलीला बांध नाही. जा बापू. मग काय अजून? काय नाव येताना एक तांब्या भरून आणि पाणी प्यायला बापूला. जा लवकरी माघारी. मग काय चाललंय बापू? काय ना अजून? काय ना बघा फक्त घरची अडचण आहे म्हणून चाललोय बघा काम. एक तुम्हाला 15 दिवसानं काम आहे आपल्याकडे. होय 15 दिवसानं माल येतो उतरा आपला. चालतं येतोय हा येतोय. तेवढी 1 दिवस नाही 2 दिवस लागतील माल होय उतरायला. चालतं भरपूर कलंगडी. आता भाव 10-15 रुपये आहे किलो. होय वाढला की अजून 1 किलो 2 किलो वाढेल. थांबे ना थांबे ना 4-5 किलो म्हणतो. एवढं वाढतो. जाऊ द्या. चांगली मानली राव. आता जातो की पाणी डावलं. नाही धावायच राहिले. आता धावतो. तुम्हाला पाणी घेऊन आलो पहिल्या. ए पोरा जाऊया एक दादा या. जाऊ आम्ही पाणी धावून आलो. जेवण केलं का? चांगलं भरपूर आला. व्यापाऱ्याला एकदा बोलू आहे. बोला बघून तर जाईल ना. दादा तुम्हाला काल त्या व्यापाऱ्याला फोन आलता ना? आता पण जरा फवारून घ्या. जरा गुंती पडायला लागली. जरा माल तर पसंत पडलं पाहिजे ना. हा मला किती वेळा सांगितलं जरा ते लक्ष देत जावं. म्हणजे तुम्ही लक्ष देत नाव काय नाही. गडी कशाला ठेवले असं बघायला काम आहे का नाही त्यांचं? तुम्ही लक्ष द्यायचं काम आहे का नाही? खबर दादा वा फवारले जरा ही बिळकं कशी पडायला लागली ती जरा व्यवस्थित जरा लक्ष देत जा. कुठंतरी एखादा असतो. फवारून घ्या जरा. हा दादा हॅलो इथं जरा कलंगडी आपली जरा ही झाली होती. फुडाई चांगली बघा या. आला का बुळकं पडले ती जरा फवारून गाड्याला जरा काम बिम लावत जा की जरा. थोडी आहे तेव्हा बुळकलंय नाही ती. बाबा ही कलंड कसल्या आहे पण जरा फवारून घ्या. कुठे बोल गड्या नुसतं भाकरी खायला ठेवलाय का घरी?
करते दादा काम काय काम आजकाल करते? गडी मिळत नाही दादा व हा, गडी मिळत नाही तर तू तसला आणि गडी तसला मिळत लागला धंदा शेती इकलेली बरी नाही दादा कसं आहे गड्याला नाही. आपण बी सांभाळून घेतलं पाहिजे ना ना शेती इकलेली बरी तुला सांगितलं का ना किती वेळा 1000 वेळा सांगितलं होतं फवारून बिवारून घे म्हणून गाड्या कुंड हा घेतो दादा उद्या फवारायला होतो मग फवारून घे जरा या पर्याला फोन करा बघून जाऊ म्हणा कसं आहे का बघून अजून एवढं माल आहे तर व्यापाऱ्याला फोन करू का हा नाही बघून गेलं सांगली काय कमी जास्त व्यापाऱ्यापाशी काय नाही माल चांगला आहे जरा फवारून बिवारून घे जरा बुळकं पडायला लागली ती जरा गड्यासारखंच वागू नको तू नाही मग आता साहेबाचा फोन आलता काय म्हणून की औषध कोणतं दुसरं आहे म्हणला देतो त्याला किडत नाही म्हणलं ते किती विचारून त्या औषधा ह्याच्यात जाऊन हे करून ये की ना तुम्ही जावा की थोडं जेवण केलं मी जेवण करून येतो तर हे करून घे तू मग तुम्ही ती औषधच बघून या हो जा बघून येतो येताना घेऊन बी येतो हा. थोडी मध्ये तुझा जरी का दादा तेवढं ती औषधात बघा हो तू पाठवून घेऊन येतो मी बर रामभाऊ अरे का त्याला पिला का डोळ्याला वार सुटलं आता एवढं वार अवघड आहे बरं का अरे खाली बघ त्याला गडाय अरे कुठं कलंगड्या राहू दे आता बा शिव्या देऊन गेलाय मला बाबा नीट वरच असं करायला वार सुटलं वारं सुटलं झाडाचं पान आले नाही वारं कशाने हालतं नेमकं आपलंच काय समजलं नाही आपण झाडात तर पान हालं नाही वय काय करत ओय, 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 रामभाऊ झाडात तर पान हालं नाही काय बापू काय पाटलाच्या पैशाच जोर आहे आमच्या अब्रू खायला तुम्ही डाळिंब लावली हा? आमच्या अब्रू खायला बावड्याने गाडी पिलू घेतली काय पिलू का बापू पाटलाने एवढे ह्यांना पैसे दिले वगैरे तुम्हाला कसा खवाट आहे हो अहो काय सांगायचंय पाटलाने यांचं चांगलं केलं आमचं वाटलं केलं असं कसं हो तर काय त्यांना तर माहिती काय? त्यांचं चांगलं केलं आमचं वाटलं केलं लावू फोन पाटलानं का दुसरा ठेवला काय लावू नका मी आता काहीच काम करून आलो ए, अरे पाटलाचं नाव ऐकली फाटली काय काय सांगायचं तुम्हाला का? मग नका नका लावू नका बघा नाही मी निघून सांगितलं बघा बोला श्याम चाललो पाटला अवतान द्यायला कशाचं? बोकडाचं कुणाचं? आपलं जरा बोकड आहे बोकडा देवदो आहे तुम्ही दोघांना बी सांगतोय तुम्ही दोघांनी वेळचं आम्हाला वाटलं आवडताना नाही आहे. आता कशाचं म्हणलं आता काय तुम्हाला आधी सांगा आलोय होय तुम्हाला पहिलं वळलोय होय. हा म्हणून सांगतोय कशाला बोलता हा देवाला शुक्रवारीला मोरल्या हो आता परवा दिवशी वाटलं पैसे बाबा जावा म्हणून नवाज बोलला होता बाई. पाटलान दुसरं ठेवला काय गाडी नाही तुला गडी गडी नाही लय त्रास करायला हो लय त्रास करायला उठलं मागं फिरलं. बोलू का पाटला काय बोलून करता आता सकाळी सांगितलं कामावर येत नाही म्हणले मी तुमची गाडी बाबा सांगितले सांगितलं मी आता इकडे कामावर चाललो होतो पण यांनी थांबवून घेतलं बोलायला लागला. 2 मुली होत्या एक मुलगा आहे. त्यांच्या पटवानीच काय करावं लागतं ना झाडात मग एवढं कळतंय तुम्हाला तर कशाला काम सोडलं व नाही हो लय त्रास करते ती व जेवण सुद्धा टायमावर जेवू देत नाही ती एवढं चांगलं काम म्हणून दुसरी कुठं कष्टाचं काम करता बघायचं कुठं हुडकून काय करायचं मग 3 लेकर आहे ते काय मी गडी आहे का वडा बिडी बिडी आहे का काय काम मिळणार नाही का मला काय ते माझं काय नाही हो पण आता चांगलं काम मिळत नाही होय खरं हो हे आपल्या होत नाही काय राव इथं लय आपदा आहे तुम्हाला माहित नाही काय राव रामभाऊ, तुम्हाला 5 लाख रुपये दिलं तर पाटलानं त्या 5 लाख मागितलं तर दे नाही तुम्हाला पाटीलला दिलदार आहे पाटला विषयी अजिबात बोलायला नाही काय राव, पाटलाला बोलायला नाही म्हणताय तुम्हाला 5 लाखाला पैसे दिले तर आम्ही 5 मागतोय फक्त मी बोलू काय हा
मी बोलू का चौथीला लेकरांना कसं आम्हाला ते त्याला मी बोलतो पाटलाला 5 लाखाचा परिणाम आहे बापू 5 लाखाचा परिणाम हा, 5 लाखाचा तुमचा परिणाम चांगला आहे. डाळिंबीला पैसे आले की लागला डाळिंब लावले, डाळिंबीला पैसे आणलं. त्याला माझ्या अप्रू खाल्ला होता मी नाही रे हा, बघतो हो, नाही तसं रे. आम्ही गरीब माणसं आहे, हो. कोण आम्ही मी गरीब हा, आहे. आम्ही काम करून खाणारी माणसं आहे. आम्ही पण खातोय आम्ही तसं म्हणत नाही कधी. ए, ही काय आहे काय काय डोस मुत्री त्याला गेलं राम भाऊ कोण पेलंय नाही आम्ही पिलो आम्ही पिलोय आम्ही. पेनाऱ्याच्या आईला गोडा लागला नसल असू द्या असू द्या जास्त बोलायचं नाही पेलोय आता कुठे चालू तुम्ही कुठे पेलो? आम्ही लावतो पिलोय. द्यायला पटलाला तुमचं पिटवून गावा नको नको माझं मिटवायचं नाही आता. मिटू का सांगा आई मला 5 दिन नाही म्हणलं मिटवाय काय करायचं आता? लगेच मिटवतो रामभाऊचा शब्द आणि नाही तुमच्या बोलायला वशिला लागला. आम्हाला चांगलं माहिती आहे, हो. जाऊ का चालो हो. जमान जावा. मन राम भाऊ पडतंय पडशील सोडा येऊ द्या. हा, कुठं चालला होता तुम्ही? हा, हे हो, पेरणं हो. पेरलं का? हे पण आता चालला कुठं म्हणलं, हो. पाटलाकडे चाललो बोलायचं आम्ही पाठीला मारतो, जावा. ए, ही काय म्हणून सांग आता आम्ही म्हणलं नाही, तुम्ही काय म्हणून. हो, हे. काय माणसाला तुमच्या घरी एकटं कसं काय आहे? पडशील राम भाऊ दमान जा कलंगडे पुढची एखादं बाप मारेल मला आताच बघून गेलं ती एवढी. अरे याल तुला व्हायला माझ्या गाड्या पिढ्या बघून जावा. बघा हे काय करा ह्या गाड्याला हो? काय बघा आता तुमच्याकडे आहे, तुम्ही सांगा त्याला. पैशासारखं पैसे देतो आपले पवानसारखी चालू असते. परवा नीट फवारत नाही आणि पेगडे अभिराव मालक, बघा जरा. काय ह्याला करावं काय नाही अरे मालक, तुम्हाला लोक येडत काढत असतील. मी काम करतोय राव. काम करतो तो मग असलं ही पुढे समोर आहे रे, काय आहे बघ बघ. अहो, जरा आई पाहिजे व. फवारलं काय तर जरा लोकांचं ऐकून माझ्यावर विश्वास ठेवा राव. सगळा तुला जरा तर कळतं का ही दाव ही आळी पाहिजे व. आता बाप मला खवळून गेला ना अवय गेलं, पण आता मी इथे कामच करतोय तुमच्यात. फुका पिका ड्रायव्हर अहो, पैसे तुमचंच घेतले तर राव, पण काम करतोय ना. आता काय मारता फिरता वय आम्हाला. कशाला मारता घरी बाई? कळतं का? अहो बापू, तुम्ही तर सांगा, तुम्हाला विश्वास आहे का? अहो, बापू तुम्ही बघताय समोर याला एवढा अहो, मोठा पण खर्च केलाय, एखादं बरोबर वर का? असतं, आता काय काय चुकी झाली असेल काय. अरे पाया पडू का तुम्ही अहो, आम्ही असं करणार राव. अरे आपण बरोबर झालं राव बापू राव. तुम्हाला तर माहित आहे राव बापू. मला राव आपण बापू. इमानदारीने काम करायचे. अहो, पण माहित आहे तुम्हाला बी होत असतं असं थोडं एक बार. दुसरं आहे का कुठं सांगा बरं? 300 रुपये हजेरी देतो याला अहो, देते फुकट आहे तेव्हा. माहिती बघा, आम्ही काम हुडकत नाही नव्हतो राव, बाहेर. मला एखादं होत असतं. मला विश्वास आहे का माझ्यावर? विश्वास आहे. काम होतंय सण ह्याला ठेवतो नाही लगेच. नाही नाही. राव, मी तुमचं काम कवा बुडवलंय का कवा काय घरी अरे बसलोय? ना बुडवत पण नीट कर गेला का तू ही काय अहो, आहे ऐक करतोय राव. नाही म्हणले का मी? ही माझ्या बाण बघितलं असतं आधी मला हाणला असतं आणि मग आता तुला देऊन हाणलं घे. असतं. अहो, एखादं होत असतं हो मालक. जा 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 ती बापानं औषध आणलं बघ जा घरी जेवाय गेलाय बाप बघतोय राव. काय दादाला सांग औषध पटकन आणा म्हणा उद्या सकाळी फवारून घेऊ म्हणा बरोबर. किडायला लागलाय म्हणा जरा हो होय होय, सांगतो. चला चला जातो आता मला बी गावात जाऊन जरा हो, चला, मला जायचं दादा. बरं 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 चालतंय चालतंय अरे हा दादा पडली गाडी मावा दे 10 रुपये देई. रुपये सुका दे सुका कुठं निघालो? पटला होता द्या चाललोय कशाचं? बोकडाचं बोकडाचं? तुम्ही व्याज जेवायला हो हो, येतो.
हम नहीं रामभाऊ पी लेंगे रम भूल जाएंगे गम पी लेंगे रम होतास तू काय झालास तू अरे वेळे कसा माया गेलास काय किती केलाय काय कुठं चाललाय कोण केलं अरे कुठे आलाय गाडीला अडवा आलाय एक इंजेक्शन पाहिजे मला जर का तुला हो अरे गुराचं इंजेक्शन आहे मी गुराचा डॉक्टर आहे मला दारूचं इंजेक्शन पाहिजे दारू सुटायचं का दारू प्यायचं का दारू उतरायची न चढायची न चढायचं काय इंजेक्शन नाही पण चढायचं इंजेक्शन आहे मला इंजेक्शन द्यावं लागतं अरे नाही लागा ऐकत जा जरा सर मला जाऊ दे तिथं गाय आडली मला गाय मोकळी करायला जायचं आहे काही गाय मला उतर जाऊ दे मला तुम्हाला द्यायचं नाही 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 आल्यावर देतो कुठं रे? ट्रॅक्टर मध्ये बसेल तेवढे माणसं आपले दोस्त कंपनी घेऊन यायचे हो पण बोकड उडल्याशिवाय कोणी सोजा नाही हा येऊ का बसल्या घरी चालू कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है पाटिल कहाँ कहाँ है पाटील ओ पाटील पाटल्याचं कधी येतात कधी येतात केव्हा येतात काय निवांत माल चांगला आहे हे वर्षी बागाला माल कसला आहे चांगला आहे एक नंबर माल आहे पाणी बी जरा कमी आहे थोडं तरी पण आपण सांभाळली माल काय एक्सपोर्ट माल पाऊस आहे आपला नाही, काय नाही. माल चांगला आहे माल एक नंबर आहे माल चांगला असला ना आपल्याला एक्सपोर्ट एक नंबर पैसे नाही, माल मिळतात. बाहेर पडला तुम्ही मला कसं पैसे येईल आपला माल माल चांगला असला ना बाहेरचा पैसे येईल आपल्याला माल बाहेर रामराव पाटील कुठं कुठं ओळखता तुम्हाला किंमत नाही आम्हाला कशाला आलाय तुम्हाला अवतान द्यावं कशाला होता हा बस खाली बस माझा वाटतं पैसा तुला तुला खाऊ मग हा डाळिंबा पैसा माझा आलाय हो किती पेला कोण कशाला आलाय अवतान द्यावं काय बोकडा तुमचे दोस्त म्हणले का असं फोन बिन करायचा हा समोर सांग ना हा फोन सांग तिला वेगळं तुला इथं कोणी सांगितलं मी आपलं गाव आपल्याला कळत नाही हो एवढं कुठं आहे तुम्ही पाटील आहे तुम्ही गावचं जेवण करणार आहे हाय पोटाला जेवण सांगितलं जेवण आपलं बोकड आहे शुक्रवारी ध्यानात राहू द्या तुमचं
काय दोस्त मंडळी मित्र मंडळी काय असतं तेवढे घेऊन यायचे हो पण बोकड ओढल्याशिवाय एक जण सुद्धा जायचं नाही फोन आला तुला शुक्रवार बोकड ओढल्याशिवाय खालायचं नाही आवाज तुला राम आवाज जा जा जा